संध्याकाळच्या जेवणात बनवायचं काय हा विचार करत करत आम्ही पोचलो हॉटेलमध्ये जाऊन. तर रविवारी सकाळची वेळ आणि आता वाजलेत सकाळचे 8. 2 महिने झालं मी चहा पूर्णपणे बंद केलाय, कारण की चहानं पित्त व्हायला लागलं भरपूर. त्यामुळे म्हणलं चहा बंदच करायला पाहिजे. तर पहिला तर सुटला नाही चहा लवकर. मग 1 दिवसाआड, 2 दिवसाआड असं करत करत चहा पूर्णपणे बंद झालेला आहे आणि चहाच्या टाईममध्ये काय तर गरम प्यायचं असतं, त्यामुळे मग दूध पिते मी. तर आज रविवार असून पण नाश्ता काय करणार नव्हते मी, कारण की नाश्ता आज बाहेर आणायचा होता. तर मी स्वयंपाकाची तयारी करायला लागलेली इकडं. मी सुकी मुगाची उसळ केलेली आणि रात्रीचं वरण होतं, त्याची आमटी करायची होती मला. तर इकडे मी गोलूला अंघोळ करून तयार केलं आणि यांनी आणलं होतं बाहेरनं ढोकळा आणि पोहे. तर आमटी माझी तयार आहे आणि हे पण आले होते पार्सल घेऊन नाश्त्याचं. तर ताटामध्ये पोहे, ढोकळा आणि चटणी काढली होती. वडापाव पण आणलेला, पण गोलूनं वडापाव सगळा संपवून टाकला एकट्यानंच. दुपारी माझं सगळं काम आवरल्यावर मी स्पायडरमॅन बनवलं होतं कागदावर. तर यांनी दुपारी आणलं होतं मिल्कशेक विथ आईस्क्रीम. तर गोलूचा कसा नाचतोय बघा आईस्क्रीम बघून. तर आम्ही सगळ्यांनी दुपारी मिल्कशेक पिला आणि नंतर मग संध्याकाळची वेळ आता आम्हाला जायचं होतं बाहेर जेवायला. तर गोलूचं नखरं चाललं होतं कपडे न घालण्यासाठी. तर आता आम्ही निघालोय हॉटेलवर आणि हॉटेलला येऊन पोहोचलो पण आम्ही 10 मिनिटामध्ये. तर आम्ही प्युअर व्हेज खायसाठी आलेलो आणि ह्या पोरांचं बघा पहिल्या दुकानात जातात काय पण घ्यायला. आम्ही हॉटेलच्या आत गेलो, मेन्यू कार्ड बघून त्यांनी ऑर्डर दिली. व्हेज थाळी दोघांनी पण मागवली, कारण की ते प्युअर व्हेज हॉटेल आहे. आम्ही श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज काय खात नाही, त्यामुळे आम्ही प्युअर व्हेज हॉटेलच बघतो आणि तिथं जाऊन जेवतो कधी जेव वाटलं तर. आता आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि सगळेजण घरी निघून गेलो रात्री आईस्क्रीम खाऊन.